आज फलटण तालुक्यातील सर्व वीज महावितरणच्या ग्राहकांना, फलटण तालुक्यातील सर्व जनतेला एक महत्त्वाचा विषय सांगायचा आहे. तर त्यांचा फायदा व्हावा, त्यांनी जागरूक व्हावं, जनजागृती व्हावी फलटण तालुक्यातील जनतेमध्ये, ह्यासाठी आपण तुम्हाला इथं बोलवण्यात आलेलं आहे. आता यांचं तुमचं नाव सांगा. माझं मी अनुभव एकनाथ लांबाते, मोठे वाटर निंबाळकर. मोठे मी अनुभव एकनाथ लांबाते, वाटर निंबाळकर. हा, आता तुमचा समस्या काय घेऊन आला तुम्ही आता इथं? मी इलेक्ट्रिक बोर्डाच्या समस्या घेऊन आलो. लाईट बिल, घरगुती लाईट बिल. किती बिल आलं तुम्हाला आता? मला बिल 4300 आले. 3 महिन्याचं. म्हणजे महिन्याला साधारण 1,500. हे कधीपासून यायला लागलं? फेब्रुवारीपासून. पहिला मीटर काय झालं होतं? पहिला मीटर जळलेला होता, म्हणून दुसरा मीटर बसवला. दुसरा मीटर कुठला बसवला? क्युपिडचे मीटर बसवलं. म्हणजे अदानी. अदानीचे मीटर बसवल्यापासून त्यांचं घरगुती जे वीज बिल होतं, अगोदरचं जे वीज बिल आहे तुम्हाला मी सांगतो, फलटण तालुक्यातील जनतेनं लक्ष देऊन ऐकावं. नोव्हेंबर 2024 640 रुपये यांचं बिल आलेलं आहे, वीज बिल घरगुती. डिसेंबर 2024चं 720 रुपये बिल आहे. आणि फेब्रुवारीमध्ये ज्यावेळी बदल केला ह्यांनी, त्यावेळी 1,500 हजारापासून बिल यायला लागली. म्हणजे जवळपास जेवढं वीज बिल यांचं सुरुवातीला होतं मीटर, अदानीचा मीटर घ्यायच्या अगोदर, त्या वीज बिलाच्या डबल 650 750च्या डबल 1,500 हजारापर्यंत बिल आता यांना घरगुती बिल यायला लागलेलं आहे. मी वीज महावितरणच्या ऑफिसमध्ये यांना पाठवलं, ते साहेबांना फोन केला. त्यांना सांगितलं ही बिलं जास्त आलेली आहेत, कशी काय? ते म्हटले मीटर बरोबर आहेत, मीटर ते बरोबर आहेत, मीटर काय फॉल्टी नाही येत. ते मग फॉल्टी नाहीत तर आम्ही बदलले कशाला? अदानीचे मीटर बदलण्याचा मग आपल्याला कारण काय? तो काय सोन्याचा उजेड टाकतोय का आपल्या घरात? उजेड तसाच येतोय ना. तुम्ही उपकरणं कुठली बदलली का आता 3 महिन्यात? एवढ्या नाही, उपकरणं सेम. तरी सुद्धा ही जर अशी परिस्थिती असेल, अजून एक जण वाटर निंबाळकरचे आहेत, काय नाव त्यांचं? सतीश वाघ. त्या ग्राहकांचं सुद्धा डबल वीज बिल आलेलं आहे. त्यांचं पहिलं 400 450 पर्यंत येत होतं, ते वीज बिल आता त्यांना 800 ते 900 रुपयापर्यंत यायला लागले. त्यांचं 750 ते 750 होतं, यांचं 1,500 हजारापर्यंत यायला लागलं. म्हणजे अदानीचे जे मीटर बसतायत आता, हे 1,500 हजारापर्यंत बिल येतंय, वीज बिल जास्त, डबल वीज बिल येतंय. तर मला तालुक्यातील जनतेला एवढंच सांगायचंय की इथून पुढं मीटर जळला तर हाच अदानीचाच मीटर मिळणार आहे. आणि जर असं कुणी नवीन जर जोडायला आले असले मीटर जोडून घेऊ नका अदानीचे. आणि ह्याच्याविषयी सुद्धा वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलणार आहे की कुठं अदानीचं ऑफिस आहे, यांचं कर्मचारी कोण आहेत, त्यांना इथं बोलवून घ्या. आमच्या समस्या, आमच्या शंका ह्या त्यांनी ऐकल्या पाहिजेत. वीज बिल काय जास्त आलं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे. मीटर जर फॉल्टी नाही तर ही वीज बिल कशासाठी डबल आलंय? उपकरणं आम्ही वापरली नाहीत, उपकरणं त्याच्यामध्ये ऍडिशनल वाढवलेली नाहीत, हे कशासाठी आलेलं आहे? फलटण तालुक्यातील जनतेनं सुद्धा या बाबतीत जागरूक व्हावं. या अदानीचे मीटर वगैरे असले अजिबात सिलेक्ट करू नये, यांना बसवून देऊ नये, हे सांगण्यासाठी तुम्हाला जिथं यांना प्रमोद सस्ते यांना इथं आमंत्रित केलं होतं आणि ते लगेच आले. त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. आणि हे असली जर सिस्टीम चालणार असेल तर त्या अदानीचं कुठं ऑफिस जर असेल का नाही, तोडल्याशिवाय राहणार नाही आम्ही 100%. हे ग्राहकांचे काही प्रपंच उद्ध्वस्त करता का तुम्ही? वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तिथं लक्ष द्यावं आणि हे कोण लोक असतील अदानींचे यांना बोलवून घ्यावं. इथं आमच्या शंका दूर करा. शंका कशी आली? इथं आमचं वीज बिल परत माघारी वसूल करून मिळालं पाहिजे, त्याशिवाय सोडणार नाही. हे असले वीज बिल बंद करून, जे मीटर आहेत ते बंद करून टाकावे शासनाने. ऊर्जा मंत्री यांनी लक्ष ह्याच्यामध्ये घालावं. आणि ज्यांना कोणाला अजूनही ह्या मीटरमुळे वीज बिल वाढत असतील त्या लोकांनी संपर्क साधावा, प्रजा गटाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, ही त्यांना विनंती करतो.